मित्रांनो, पीएम किसान योजनेचा म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा लवकरच म्हणजेच 2 ऑगस्ट 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। तत्पूर्वी 4 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे। ते जर तुम्ही केलेले नसतील तर तुम्हाला लगेच करून घ्यावे लागतील, अन्यथा तुमचा 20वा हप्ता जो आहे तो होल्डवर जाऊ शकतो। तुमचे इथून पुढे येणारे पीएम किसानचे हप्ते बंद होऊ शकतात। ते बंद न होऊ देण्यासाठी तुम्हाला ह्या 4 गोष्टी करून घ्यायच्या आहेत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 पॉईंट सांगणार आहेत की जे तुम्ही पूर्ण केलेले पाहिजेत। जर ते तुमचे इनकम्प्लीट असतील तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। त्यापैकी पहिला पॉईंट आहे फार्मर आयडी। म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नसेल तर लवकरच काढून घ्या, कारण जर फार्मर आयडी काढलेला नसेल तर तुमचा हा हप्ता येणार नाहीये। या 20व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी कंपल्सरी असणार आहे। तो जर काढला तरच तुम्हाला या हप्त्याचं वितरण किंवा हे हप्ता तुम्हाला आता भेटणार आहे। मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे ई केवायसी। पीएम किसान योजनेची जर ई केवायसी तुम्ही कंप्लीट केलेली नसेल तर तुम्ही लगेच करून घ्या। जर ई केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला हप्ता हा तुमचा होल्डवर जाऊ शकतो। तुम्हाला तिसरा पॉईंट आहे की पीएम किसान योजनेसाठी तुम्ही जर लँड सीडिंग केलेलं नसेल तर लँड सीडिंग तुम्हाला करून घ्यायचं आहे। जर तुम्ही लँड सीडिंग केलेलं नसेल तर तुमचा हप्ता हा होल्डवर जाऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा पॉईंट म्हणजे तुमचा बँक खाते हे डीबीटी लिंक केलेलं असलं पाहिजे। जर तुम्ही NPCI लिंक किंवा डीबीटी लिंक जर तुमचं खातं केलेलं नसेल तर तुम्हाला हा 20वा हप्ता होल्डवर जाणार, तुम्हाला हप्ता मिळणार नाही। जर तुम्हाला 20वा हप्ता जो 2 ऑगस्ट 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे, तुम्हाला जर तो व्यवस्थितरित्या तुम्हाला हा हप्ता जर मिळवायचा असेल तर तुम्हाला या 4ही गोष्टी कंप्लीट असणं गरजेचं आहे। या जर 4 गोष्टी पूर्ण असतील तरच हा हप्ता तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। 2 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात हे 2000 रुपये जमा होतील। यासाठी तुम्हाला या 4 गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। नमस्कार, धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।